नमस्कार मंडळी, मी सचिन वारोडकर. शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीसाठी आपण आपल्या SW लाईव्ह या ॲपमध्ये लेक्चर्स घेतोय. त्यातलं पहिला चॅप्टर नंबर सिस्टीम याच्यामध्ये असणारा दुसरं चॅप्टर जे आहे ते आहे 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन कसे करावे. पहिल्या जे काही मेन चॅप्टर आहे नंबर सिस्टीम किंवा संख्या, याच्यामध्ये टोटल 7 सब चॅप्टर्स आहेत. आपण हे 7 वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये घेऊया. 10 अंक पर्यंतच्या ज्या काही संख्या आहे त्या संख्यांचं नेमकं वाचन कसं केलं पाहिजे आणि लेखन कसं केलं पाहिजे याच्यावर आधारित आयोग छान छान प्रश्न विचारतं. मला असं वाटतं की आपल्या सर्व जेवढेही काही व्ह्यूअर्स असतील, जेवढे काही विद्यार्थी हा लेक्चर बघतायत, मग ते स्कॉलरशिप असो नवोदय असो, त्यांना भरपूर फायदा या लेक्चरचा झाला पाहिजे. बघा, मी तुम्हाला एक संख्या देतो की ज्याच्यामध्ये बघूया की किती लोक हे सहज वाचतात. बघा बरं याला वाचून किती आहे हे दिसतंय ना सगळ्यांना काय आहे. तर याला असं वाचतात बघा, 2 लाख नंतर 10,000 नंतर 735. परफेक्ट. याला असं वाचतात 2,10,735. मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही किती पटकन वाचला, आम्हाला असं वाचायचं असलं तर मग थांबा ना, शिकवतो, काळजी नका करू. एवढ्याच सोपी आणि एवढ्याच सहजमध्ये मी शिकवतो, काळजी करायचं काम. नेमकं हे कसं केलं है ना. तर बघा, ह्याला एकक स्थान म्हणतात, ह्याला दशक स्थान म्हणतात, शतक स्थान, हजार, 10,000 आणि लक्ष. शिकव. मग बघा आपली संख्या किती होती रे. बरं, याच्यामध्ये एक असतं ते एकक स्थान है ना. एकक स्थान इथं किती आहे 5. मग दशक म्हणजे किती होता 30. शतक म्हणजे तिसऱ्या नंबरचा जो आहे हा शतक. ठीक आहे. सो हा किती आहे 7 आणि त्याच्यावर 0, 700. नंतर हा हजार, तर हजारला 0 आहे पण हा 700. नंतर 10,000 म्हणून 10,000. मग लक्ष असते, किती लक्ष 2 लक्ष. मग लक्ष म्हणजे किती शून्य, एकम, दहम, शतम, हजार, 10,000 लक्ष. लक्ष म्हणजे एखाद्या संख्येवर 5 शून्य. लक्ष म्हणजे 2 अंकी संख्येवर 4 शून्य आणि 1 अंकी संख्येवर 5 शून्य. आलं लक्षात. मग आता ह्याला कंबाईनली जेव्हा वाचतो तेव्हा सगळ्यात डावीकडे हे असते डावी बाजू, सगळ्यात डावीकडे जी संख्या आहे तिकडनं वाचत असतात. मग डावीकडची संख्या कोणत्या स्पॉटला आहे, खूप सारा प्रॅक्टिस केल्यावर आपण आरामात करू शकू. मग ही आहे बघा लाखाच्या ठिकाणी है ना. ही किती आहे 10,000 आहे. दश म्हणजे काय 10, म्हणून 2,10,735. बरोबर. याच्यात जर जात असताना आपण छोट्या छोट्या काही हे घेऊ की जसं बघा, आपण असं जर घेतलं 10 किती आहे 30 अधिक 5. बरोबर. मग इथं एकक स्थानी काय आहे रे 5 आहे आणि हा दशक स्थानी काय आहे 3 आहे. बरोबर. मग 5ची व्हॅल्यू याला प्लेस व्हॅल्यू म्हणतात, ते 5 आहे आणि 3ची दशक आहे. मग ती प्लेस व्हॅल्यू जी आहे ती आता ते पण अजून एक लेक्चर आपण बघणार आहे. ठीक आहे. मग हा 35 कसा निर्माण झाला 30 अधिक 5. मग हे 30 दशक होते ना. दशक म्हणजे काय 10च्या पटीत. तुम्ही हा एक नोट्स लिहून घ्या है ना, किंवा मी हे PDF सुद्धा देतो. मग 10च्या पटीत 30 होते, मग झालं 30 आणि 5 35. मग आता ह्याच्या पुढे जेव्हा मी 7 लावतो बरोबर, तर मग हा एकक बरोबर, हा दशक, हा शतक. एकक, दशक आणि शतक. शतक म्हणजे काय 100च्या
पटीतला. हा किती आहे रे? 7 आहे, म्हणून 700. बरोबर. मराठीत वाचताना कसं वाचणार? 735 असं वाचव. 735. ठीक आहे. 835, 935 वगैरे वगैरे वगैरे. परफेक्ट. चला मग मी पुढचा तुम्हाला एखादा संख्या देऊ का, ज्याला तुम्हाला चटकनी वाचायचं आहे, पटकनी करायचं आहे? बघू. हां, चला याला मला करून दाखवा बरं, याची प्रॅक्टिस. पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये. बघा इथे एकक स्थानी किती आहे? 3. दशक स्थानी 2. मग शतक स्थानी 1 म्हणजे 123. हा फायनल झाला इकडचा. हा इकडे किती आहे? 45. हा लक्ष. मग हा कितीवर आहे रे सर? लक्ष. मग किती लक्ष येईल? 7 लाख. बरोबर. हा किती आहे? एकम, दहम, शतम, हजार, 10,000. 45,000. 123. ठीक आहे. आता हे लिहिताना कसं लिहितात माहिती आहे ना तुम्हाला? 7 लाख है ना, 45,123. परफेक्ट. तर या दोघांमधला दोघंही बरोबर आहे, पण प्युअर जर शब्दात म्हटलं तर हे आहे 7,45,123. 7,45,123. देऊ पुढचा संख्या काढणार? बरोबर लिहा, शांततेत लिहा. काही अडचण आली तर माझा नंबर इथं दिलाय प्रत्येक स्लाइडवर. तिथं तो लेक्चर होता बरोबर बघता बरोबर मला कॉल करा. अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही की सर ओरडतील का, अमुक होईल का, टमुक होईल का, आणि छान छान मी तुम्हाला समजून सांगेल. तुमच्या काही अडचणी मला पाठवा. पुढचा मी अजून एक देतो, बघू सॉल्व करता येईल का. करा बरं याला सॉल्व. सांगा याचं उत्तर काय आहे. याला कसं वाचणार बघा. एकम, दहम, शतम, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. बरोबर. हे काय झालं? दशलक्ष. मग किती? 11 दशलक्ष. याला दुसऱ्या भाषेत 11 लाख असं सुद्धा म्हणतात. आता हा किती आहे रे? 7 आहे, त्याच्यावरच लक्ष द्या फक्त, है ना. तर 7,000 बरोबर ना. 551 बरोबर आहे. 11,07,551. परफेक्ट. एनी प्रॉब्लेम? जाऊ पुढच्या याच्यावर प्रॉब्लेम कडे. बघा आता अजून मला एखादा उदाहरण समजून सांगा, म्हणजे मग आपण बघू की जमलं बा. चला पटापट पटापट पटापट. याच्या पुढे आणखी एक घेतो मी बस. आता कसं करायचं? आता याला कसं करायचं सर?
3 आणि 3 6 7 8 आहेत. काळजी नका करू, मी तुम्हाला 9 पर्यंत शिकवेल है ना. बघा याच्यात कसं असतं, 2 3 4 5 6 7 8 9 है ना. सो 9 पर्यंत कसं असतं, इथं राहतील नंबर्स शब्दात आणि 0 किती आहे, नंबर शब्दात आणि 1 वर किती 0. ठीक आहे, असा चार्ट तुम्ही करून घ्या. आता नंबर कितव्या नंबरला आहे, समजा 1 नंबरला है ना, तर मग याला काय म्हणू आपण, एकक. मग 1 वर किती 0 असेल, 0. मग आता इथं असेल 10 है ना. सो इथं किती असेल, दशक. मग 1 वर किती 0 रे, 1 0. मग हा किती झाला, 100. मग याला काय म्हणतात, शतक. पण 1 वर किती 0 आहे शतक मध्ये, 2. मग इथं बघा, मग 1 2 3 नंतर 0 असतं, कॉमा असतो. मग इथं याला काय म्हणतात, 1000. बरोबर आहे. मग आता 1000 म्हणजे 1 वर किती 0 आले, 3. मग इथं बघा बरं, दश किंवा 10,000. मग आता इथं 10,000 म्हणजे 1000 वर किती 0, 4. मग ज्या ठिकाणी 1000 वर 5 शून्य असतात तेव्हा लाख किंवा लक्ष. मग किती 0, 5. मग या ठिकाणी 1000 वर 1 2 3 4 5 6 शून्य, तेव्हा दश लक्ष. मग 1000 वर 6. ज्यावेळी 1 वर 7 शून्य असतात तेव्हा होतं कोटी. बघा 1 2 3 4 5 6 7 असं ज्या वेळेस असतं त्यावेळेस कोटी. आणि बघा इथं एकम दहम शतम हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी आणि दशकोटी. म्हणून 10 कोटी. 1000 वर 8 शून्य. मग याच्यानंतर अब्ज आहे, खर्व आहे, निखर्व आहे, शंख आहे, पद्म आहे. पण एवढ्याचं काम नाही, तुम्हाला इथपर्यंतच काम आहे. ठीक आहे. सो इथपर्यंतच्याच याच्यात तुम्हाला पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. मग आलेल्या कोणत्याही संख्येसाठी तुम्ही ते कोणत्या ठिकाणी आहे प्लेस व्हॅल्यू आणि ते बघणार आहे आपण, काळजी नका करू. ह्या एकम दहम शतम हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी इथपर्यंतच लक्षात ठेवा. जोरदार अभ्यास करू आपण. एवढं जर केलं ना तर तुम्हाला पटकन सोपी जाईल सगळं सॉल्व करायला. ठीक आहे. चला मग पुढचं आपण बघूया. हे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे. आता या ठिकाणी काय आहे बघा बरं, एकम दहम शतम हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी म्हणजेच 1 कोटी. हा किती आहे रे, 21 लाख. हा 12,345. बरोबर. 1 कोटी 21 लाख 12,345. परफेक्ट. शब्दात ते 1 लिहू शकतो, 21 म्हणजे 1 20 असं लिहू शकतो. तर मला आशा व्यक्त करतो की हे जेवढं काही लेक्चर आपण बघितलं नक्कीच तुमच्या सगळ्यांना या संख्यांच्या व्हॅल्यूज लक्षात आल्या असतील. आपण होमवर्क पण घेतलं किंवा काही होमवर्क देऊ का. मग मला तुम्ही एक मी संख्या देतो ती लिहून दाखवा बरं.
10 कोटी 51 लाख 22,740. चला हे मला लिहून दाखवतो मी. 10,51,22,740. हा 40 आहे. त्याला वाटलं तर आपण परत लिहू. चला पटापट पटापट लिहा. तर बघा 10 कोटी है ना, मग 10 वर किती शून्य येतील? कोटीवर मग आपण बघितले ते 7 है ना, 6 7. तुम्ही चेक करा. 10 कोटीवर 8 येतील. 51 लाख. 51 लाख म्हणजे किती शून्य? 5. 22,700. बघा बरं, एकम, दहम, शतम, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. लिहून घ्या शांततेत पटापट. असं आता कितीही विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मी प्रॅक्टिसला पण एक छान PDF अपलोड करतो या लेक्चरच्या नंतर. त्याच्यात आन्सर सुद्धा असतील तर तुम्हाला फायदा जाईल. ठीक आहे. असे शब्दात आले तरीही तुम्ही सॉल्व करणार. ठीक चालेल. मग आशा व्यक्त करतो की शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीचं जे आपण शिकवतोय तर त्या अभ्यासाकरता जे जे पहिल्यांदा लेक्चर बघतायत, आजच आपली SW लाईव्ह ॲप डाउनलोड करा. यूट्यूबवर असाल तर, जे ॲपमध्ये असेल तर प्रॉब्लेमच नाही. 5वीचं पटापट पटापट सबस्क्रिप्शन घ्या. तुमच्या मित्रपरिवारांना नक्कीच कळवा. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू थँक्यू थँक्यू. लेक्चर आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारांना सांगा जॉईन करायला.